हर हर महादेव, जय माता लक्ष्मी. नमस्कार मित्रांनो, आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या काही अगदी साध्या पण अतर्क्य गोष्टींमागे नक्की कसले रहस्य दडलेले असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की आंघोळ करताना अचानक लघवीची भावना होणे ही फक्त एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे की त्यामागे कोणीतरी अदृश्य अलौकिक शक्ती कार्य करत आहे? हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलात. आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये आणि काही गूढ मान्यतांमध्ये असा उल्लेख आढळतो की आपल्या शरीरात होणारे अचानक बदल हे केवळ योगायोग नसतात. काहींच्या मते हा दैवी शक्तीचा एक अत्यंत दुर्मिळ चमत्कार मानला जातो, जो प्रत्येक सामान्य माणसाच्या नशिबात मुळीच नसतो. पण यात खरोखरच काही दैवी संकेत दडले आहेत की हा तुमचा शरीराने तुम्हाला दिलेला एखादा मोठा इशारा आहे? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण यामागचे संपूर्ण सत्य उलगडणार आहोत. असे काय रहस्य आहेत जे शतकानुशतके लोकांपासून लपवले गेले आणि एका साध्या सवयीचा तुमच्या नशिबाशी, आरोग्याशी आणि अदृश्य शक्तींशी काय संबंध आहे, हे गूढ जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण शेवटच्या 5 मिनिटात होणारे सत्य तुमचे विचार पूर्णपणे बदलून टाकेल. मित्रांनो, तुम्ही कधी असा विचार केला आहे का की अंघोळ करता असताना अचानक लघवीची भावना होणे ही केवळ एक सामान्य शारीरिक क्रिया आहे की यामागे अध्यात्माचे आणि मानवी शरीराचे एखादे गूढ रहस्य दडलेले आहे? आज आपण महाज्ञानप्राप्त अष्टवक्रजींच्या त्या अलौकिक आणि रहस्यमय ज्ञानाच्या प्रवासावर जाणार आहोत, ज्या ज्ञानाने राजा जनकासारख्या महान आत्म्यालाही थक्क केले होते. हे गूढ ज्ञान केवळ मानवी शरीराची रचना समजून सांगत नाही, तर आत्म्याचे अंतिम सत्य काय आहे याचाही उलगडा करते. या रहस्यमय प्रवासाची सुरुवात होते मिथिला नगरीतून. एक वेळची गोष्ट आहे. मिथिला नगरीत केशव नावाचा एक अत्यंत जिज्ञासू तरुण राहत होता. केशवाचे वय जेमतेम 20 ते 22 वर्षाचे असावे, पण त्याचे ज्ञान मिळवण्याची तीव्र इच्छा अथांग आणि अनंत होती. त्याला धनाची लालसा नव्हती, ना त्याला मोठे यश किंवा प्रसिद्धी हवी होती. त्याच्या मनात फक्त होती एकच गोष्टीची तहान, सत्याची तहान. लहानपणापासूनच तो वेद, पुराणे आणि संतांच्या वचनांमध्ये पार बुडून गेलेला असायचा. जेव्हा त्याच्या वयाची इतर मुले खेळण्यात, बागडण्यात व्यस्त असते, तेव्हा केशव वृद्ध ऋषी मुनींच्या चरणाशी बसून जीवन, मृत्यू, आत्मा आणि परात्मा याविषयी सखोल प्रश्न विचार करत असे. त्याच्या या सवयीमुळे लोक त्याला वेडा समजायचे. त्याची आई त्याला नेहमी समजवायची, "बाळा, शेतीवाडी आणि व्यापारात लक्ष घाल. हे व्यावहारिक ज्ञान शिक. अशा व्यर्थ गोष्टींमध्ये आपलं अमूल्य वेळ वाया घालवू नकोस." पण आईच्या सांगण्यानंतरही केशवचे मन एकाच प्रश्नात अडकले होते, "मी नक्की कोण आहे?" एकदा श्रावण महिन्याचा दिवस होते. आकाशात काळोभोर दाट ढग साचले होते आणि नदीचे पाणी अत्यंत थंड व स्वच्छ वाहत होते. केशव रोजच्या प्रमाणे नदीवर आंघोळीसाठी गेला. जशी त्याने बादली भरून अंगावर थंडगार पाण्याची धार टाकली, तशीच अचानक त्याला लघवी करण्याची तीव्र इच्छा झाली. त्या क्षणी त्याला स्वतःच्या शरीराबद्दल थोडी लाज वाटली आणि मनात संकोच निर्माण झाला. पण त्याच क्षणी त्याच्या अंतरात्म्यात एक भयंकर विचारांचे वादळ उठले. पाण्याचा स्पर्श होताच शरीरात असा बदल का झाला? मन आणि शरीर यांचा असा कोणता अदृश्य सांधा आहे जो क्षणात आपल्याला नियंत्रित करतो? हा विचार त्याच्या मनात इतका खोलवर रुजला की त्याला जाणवले, या साध्याशा घटनेमागे नक्कीच सृष्टीचा आणि मानवी अस्तित्वाचा कोणता तरी मोठा नियम लपलेला आहे. नदीच्या काठावर येऊन केशवाने आपले काम आटोपले आणि तो पुन्हा आंघोळ करू लागला. पण घराकडे परतताना त्याच्या मनात एक विचित्र प्रश्नाने जन्म घेतला होता. अंघोळ करताना अचानक लघवीची भावना का होते? ही फक्त एक नैसर्गिक शारीरिक क्रिया आहे की यामागे अध्यात्माचे एखादे खोल रहस्य दडलेले आहे? लोक म्हणतात की अंघोळ करताना असा अनुभव येणार माणूस अत्यंत भाग्यवान असतो. पण हे खरोखर सत्य आहे की केवळ एक अंधविश्वास? हा प्रश्न केशवच्या मनात इतका तीव्र झाला की तो जेवण खाणं विसरूनही गेला. दिवसभर तो याच विचारात हरवलेला असायचा. रात्री त्याला नीट झोपही येत नसे. तो विचार करायचा की जगात घडणाऱ्या लहानात लहान घटनेमागे सुद्धा नक्कीच काहीतरी कारण असते. आधुनिक विज्ञान सांगते की जेव्हा अंगावर थंड पाणी पडते तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मूत्रपिंडावर दाब पडतो आणि लघवीची तीव्र इच्छा निर्माण होते. पण आपल्या प्राचीन ऋषीमुनींनी यामागे कोणते आध्यात्मिक कारण सांगितले आहे का? याचे उत्तर शोधण्यासाठी केशवाने मिथिला नगरीतील अनेक मोठमोठ्या विद्वानांना विचारले. काही विद्वान म्हणाले, "अरे बाळा, ही शरीराची एक नैसर्गिक क्रिया आहे.
यात एवढा विचार करण्यासारखं काय आहे? काही ज्योतिष म्हणाले, हा एक अत्यंत शुभ शकुन आहे, लवकरच तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होईल. तर काही जण म्हणाले, नाही, हा अशुभ शकुन आहे, यामुळे पाप लागते. प्रत्येक व्यक्तीचे उत्तर वेगळे होते. त्यामुळे केशव अधिकच गोंधळात पडला. काही दिवसानंतर केशवाला कळाले की जवळच असलेल्या एका दाट जंगलात एक प्राचीन वडाच्या झाडाखाली परमज्ञानी अष्टवक्रजी विराजमान आहेत. अष्टवक्रजी ज्यांचे शरीर 8 ठिकाणांवरून वाकलेले होते, पण त्यांचे ज्ञान इतके अगाध आणि श्रेष्ठ होते की साक्षात राजा जनकही त्यांच्या चरणी नतमस्तक व्हायचे. हे ऐकताच केशवाने हृदयाने आनंदाने भरून आले. त्याने थोडे फळ आणि पिण्याचे पाणी सोबत घेतले आणि जंगलाच्या दिशेने आपला प्रवास सुरू केला. 3 दिवसाच्या कठीण प्रवासानंतर केशव जंगलात पोहोचला. तिथे यज्ञाचा सुगंध दरवळत होता. पक्ष्यांचे मधुर गुंजन ऐकून येत होते आणि चारी बाजूने एक अलौकिक शांती पसरली होती. त्या शांतीच्या केंद्रस्थानी बसले होते अष्टवक्रजी. त्यांचे शरीर वाकलेले होते, पाठीचा कणा मोडलेला, मान झुकलेली आणि पाय वेडेवाकडे होते. पाहणाऱ्याला वाटायचे की हा निसर्गाने त्याच्यावर मोठा अन्याय केला आहे. पण त्याचा चेहरा मात्र सूर्यासारखा तेजस्वी चमकत होता. त्याच्या डोळ्यात सागरासारखी खोली होती आणि चेहऱ्यावर हिमालयाच्या शिखरासारखी शांतता होती. केशव धावतच गेला आणि त्यांच्या चरणावर कोसळला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, गुरुदेव, मी भटकलो आहे. एका प्रश्न मला रात्रंदिवस झोपू देत नाहीये. कृपा करून मला मार्ग दाखवा. अष्टवक्रजींनी हळूच आपले डोळे उघडले. त्यांनी केशवाकडे वरपासून खालपर्यंत पाहिले आणि मंद स्मितहास्य केले. त्या हास्यात अपार करुणा, प्रेम आणि एक गूढ रहस्य दडले होते. केशवाने आपला प्रश्न मांडला, गुरुदेव, लोक म्हणतात की अंघोळ करताना. पण अष्टवक्रजींनी मध्यंतरी थांबवत सांगितले, केशवा, हे समजून घेण्यासाठी तुला आधी एक राजाची गोष्ट ऐकावी लागेल. इथून 200 कोस दूर विजयनगर नावाचे एक समृद्ध राज्य होते. तिथे राजा विक्रम राज्य करत होते. त्यांच्या खजिन्यात सोने, चांदी, हिरे आणि मौल्यवान रत्नाचे ढीग साचले होते. त्यांची सेना इतकी अथंग आणि विशाल होती की शत्रू त्यांचे नाव ऐकताच थरथर कापायचे. त्यांचा 7 मजली भव्य राजवाडा संपूर्ण संगमरावर दगडाने बनलेला होता. प्रत्येक मजल्यावर 100 दासी त्यांच्या सेवेत हजर असायच्या आणि रोजच्या भोजनात 53 प्रकारचे पक्वान्न वाढले जायचे. राजा विक्रम हवे असते तर अख्खे जग विकत घेऊ शकत होते. हे ऐकून केशवाने मध्येच विचारले, गुरुदेव, मग तर ते राजा नक्कीच खूप सुखी आणि समाधानी असतील ना? अष्टवक्रजी पुन्हा मंद हसले आणि म्हणाले, केशव, हीच तर जगाची सर्वात मोठी माया आहे. राजा विक्रमाकडे सर्व काही असूनही ते सदैव चिंतित आणि अस्वस्थ असायचे. रात्री त्यांना वेळेवर झोप येत नसे. मोठमोठे वैद्य म्हणाले की महाराज, तुमच्या शरीरात कोणताही रोग नाही, हा तर तुमच्या मनाचा रोग आहे. राज्याचे सर्व मंत्री सांगायचे की राज्यात सर्व काही ठीक चाललेले आहे, पण राजाचे मन मात्र प्रचंड अशांत होते. शेवटी एक दिवस या सर्व वैभवाला कंटाळून राजाने एक भयंकर निर्णय घेतला. अंघोळ करताना लघवी होणे हे प्रत्येकाच्या नशिबात नसते. काही लोक याला अतिशय शुभ मानतात तर काही जण याला अशुभ. गुरुदेव, यात खरोखरच काही आध्यात्मिक सत्य दडलेले आहे की ही केवळ शरीराची एक नैसर्गिक आणि यांत्रिक क्रिया आहे? केशवाचे हे प्रश्न ऐकून अष्टवक्रजी काही क्षण शांत राहिले. आजूबाजूला झाडांच्या पानांची मंद सरसराट ऐकू येत होती. काही वेळाने अष्टवक्रजी अत्यंत शांत आवाजात बोलले, बाळा, या जगात जी काही घटना घडते त्यामागे एक निश्चित आणि ठोस कारण असते. विज्ञान पदार्थाच्या पातळीवर कारण शोधते, तर दर्शन आणि अध्यात्म हे चेतनेच्या पातळीवर त्याचे मूळ शोधते. पण मानवाची सर्वात मोठी चूक ही आहे की तो दैनंदिन आयुष्यातील साध्या साध्या घटनांना मोठा चमत्कार किंवा रहस्य मानून बसतो आणि जीवनाचे जे खरे अंतिम रहस्य आहे ते पूर्णपणे विसरून जातो. हे ऐकून केशवाने नम्रपणे विनंती केली, गुरुदेव, मला सविस्तर समजून सांगा. अजून अज्ञानी आहे. मला या गोष्टींचा उलगडा होत नाहीये. अष्टवक्रजी म्हणाले, आधी ही गोष्ट पूर्ण ऐक. ही कथा ऐकल्यानंतरच तुला समजेल की सत्य कुठे दडले आहे आणि माया कुठे. माझ्या कथेतील राजा विक्रमाच्या मनात विचार आला, एवढे प्रचंड वैभव आणि सुखसुविधा असूनही माझ्या मनात शांतता का नाही? कदाचित मला जंगलात निसर्गाच्या कुशीत माझ्या या प्रश्नाचे उत्तर मिळेल. हा विचार करून राजा विक्रमाने आपले राजेशाही वस्त्र उतरवले. साधे कपडे परिधान करून कोणत्याही सैनिकाला सोबत न घेता ते एकटेच जंगलाच्या दिशेने निघून आले. 3 दिवस जंगलात भटकल्यानंतर एक नदीच्या काठी त्यांना एक ऋषी दिसले. ते ऋषी पूर्णपणे निर्वस्त्र होते. त्यांच्या शरीरावर फक्त जटा वाढलेल्या होत्या.
त्यांचे वय नक्की किती असावे हे सांगणे कठीण होते, पण त्यांचा चेहरा एखाद्या 40 वर्षाच्या तरुणासारखा तेजस्वी दिसत होता. त्यांच्या चेहऱ्यावर असा काही अलौकिक आनंद आणि प्रसन्नता होती की जणू काही संपूर्ण ब्रह्मांडाचा खजिनाच त्यांना मिळाला आहे. ते नदीच्या पाण्यात आनंदाने डुबक्या मारत होते आणि अंगावर उडवत होते आणि एखाद्या लहान बालकासारखे खदखदून हसत होते. हे दृश्य पाहून राजा विक्रम मनातून प्रचंड संताप आणि क्रोधाविष्ट झाले. त्यांनी विचार केला, माझ्याकडे जगातले सर्व सुख वैभव असूनही मी दुःखी आणि अस्वस्थ आहे आणि याच्याकडे अंगावर वस्त्रही नाही, तरी हे इतके आनंदी कसे असू शकतात? राजा विक्रमांनी अत्यंत कठोर आणि रागीट स्वरात ऋषींना प्रश्न विचारला. राजा विक्रमांनी कठोर स्वरात विचारले, महाराज, तुमच्याकडे ना महल आहे, न सैन्य, न धनदौलत. तुम्ही इथे उष्णता, थंडी, भूक आणि तहान सहन करता, नदीचे पाणी पिता आणि झाडाखाली झोपता. तरीही तुमच्या चेहऱ्यावर एवढी प्रसन्नता कशी? तुमच्या या सुखाचे आणि आनंदाचे रहस्य काय आहे? ऋषींनी हळूच वळून राजाकडे पाहिले. राजाच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा उमटल्या होत्या, डोळ्याखाली काळे डाग पडले होते आणि कपाळावर तीव्र तणाव दिसत होता. ते दृश्य पाहून ऋषी अचानक मोठ्याने हसले. त्यांचा तो हास्यध्वनी संपूर्ण जंगलात निनादला. झाडावरचे पक्षी उडून गेले. ऋषी म्हणाले, हे राजा, कारण मी या शरीराला पूर्णपणे समजून घेतले आहे आणि तू अजूनही स्वतःला फक्त शरीरच मानत आहेस. राजाला काहीच कळेना. ते म्हणाले, महाराज, मला अशा कोड्यांमधून बोलू नका. काय ते स्पष्ट शब्दात सांगा. ऋषी नदीतून बाहेर आले आणि एका मोठ्या खडकावर बसले. त्यांनी राजालाही शेजारी बसण्याचा इशारा केला आणि म्हणाले, हे पहा राजा, जेव्हा मानवी शरीराला पाण्याचा स्पर्श होतो तेव्हा शरीराच्या अनेक नैसर्गिक आणि जैविक प्रक्रिया आपोआप सक्रिय होतात. जशी पृथ्वीवर पावसाचा पहिला थेंब पडताच जमिनीतील बिया अंकुरित होऊ लागतात, अगदी तसेच आपले शरीरही निसर्गाच्या नियमानुसार प्रतिक्रिया देते. जेव्हा थंड पाणी त्वचेवर पडते तेव्हा अंगावरचे काटे उभे राहतात, पोटातले स्नायू आकुंचन पावतात, मूत्रपिंडावर दाब पडतो आणि मूत्राशय आकुंचन पावते. हा संपूर्ण निसर्गाचा नियम आहे. यात शुभ किंवा अशुभ असे काहीही नसते. हे मानवी शरीर एखाद्या यंत्रासारखे काम करते. हे ऐकून राजाने आश्चर्याने विचारले, म्हणजे यात कोणतेही विशेष नशीब किंवा भाग्य दडलेले नाही? लोक तर म्हणतात की आंघोळ करताना लघवी होणारा माणूस खूप नशीबवान असतो. ऋषी पुन्हा हसले आणि म्हणाले, अरे मूर्ख राजा, आंघोळ करताना लघवी होणे किंवा न होणे यात तुझे कसले आले भाग्य? अरे खरे भाग्य तर हे आहे की तुला एक निरोगी आणि स्वस्थ शरीर मिळाले आहे, जे आपल्या नैसर्गिक क्रिया अगदी व्यवस्थित पार पाडत आहेत. जर विचार करा, जगात असे लाखो करोडो लोक आहेत ज्यांचे किडन्या खराब झाल्या आहेत, जे डायलिसिसवर आहेत आणि लघवीच्या एका एका थेंबासाठी शेकडो वेदना सहन करत धडपडत आहेत. ते डॉक्टरांसमोर हात जोडतात आणि तू इथे मला विचारतोयस की हे शुभ आहे की अशुभ? अरे, शरीराची ही क्रिया व्यवस्थित होणे हाच सर्वात मोठा आशीर्वाद आहे. शुभ शकुन आहे याचा अर्थ तुझे शरीर जिवंत आहे, कार्यरत आहे आणि निरोगी आहे. राजा विक्रम हे ऐकून स्तब्ध झाले. त्यांच्या आयुष्यात आजवर कोणीही त्यांना अशी जीवन सत्य दाखवणारी गोष्ट सांगितली नव्हती. ते पूर्णपणे शांत झाले. ऋषी पुढे म्हणाले, हे राजा, तू एक राजा आहेस, म्हणूनच तू आयुष्यातील प्रत्येक गोष्टीला फायदा तोटा, नफा तोटा आणि शुभ अशुभ या तराजूत तोलतोस. पण निसर्गाचा असा कोणताही तराजू नसतो. नदी जेव्हा वाहते तेव्हा ती विचार करत नाही की मी कोणाचे भले करत आहे की बुरे. सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा तो विचार करत नाही की मी पिकाला जीवन देतोय की कोणाला जाळून राख करतोय. निसर्ग फक्त आपले कर्तव्य पार पाडतो. तसेच शरीराची प्रत्येक क्रिया पूर्णपणे नैसर्गिक आहे. भूक लागणे, तहान लागणे, झोप येणे किंवा मलमूत्र विसर्जित होणे ही सर्व शरीराची मूलभूत कर्तव्ये आहेत. हे ऐकताच राजा विक्रमाचे डोके आदराने झुकले आणि त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. 30 वर्ष राज्य केल्यानंतर आज पहिल्यांदा त्यांना जाणीव झाली की ज्ञानाच्या बाबतीत ते किती अज्ञानी होते. ऋषींनी उठून राजाच्या खांद्यावर मायेने हात ठेवला आणि म्हणाले, राजन, तू दुःखी आणि अस्वस्थ बहुधा इसलिए आहेस कारण तू स्वतःला हे शरीर मानून बसला आहेस. तू विचार करतोस, मी राजा आहे, हा माझा राजवाडा आहे, हे माझे राज्य आहे आणि हे माझे शरीर आहे. पण सांग मला, जन्माला येताना तू काय घेऊन आला होतास आणि मृत्यूच्या वेळी तू सोबत काय घेऊन जाणार आहेस? हे शरीर तुला तुझ्या आईच्या गर्भातून मिळाले आहे. ते पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्वांनी बनले आहे.
ही पंचतत्वे कालही होती, आजही आहेत, आता उद्याही राहणार आहे. तू तर मध्येच आलास आणि माझे माझे करायला लागलास. राजा विक्रम ऋषीच्या चरणी पडून ढसाढसा रडू लागला. त्यांचा 30 वर्षाचा अहंकार एका क्षणात गळून पडला. ते म्हणाले, महाराज मला क्षमा करा. मी अज्ञानी होतो. मला आत्मज्ञानाचा मार्ग दाखवा. ऋषी हसले आणि म्हणाले, तुला वेगळी ज्ञान देण्याची गरज नाही राजन. ज्ञान तुझ्या आतच आहे. फक्त तुझ्या अहंकाराचा पडदा बाजूला कर. कथा संपवून अष्टवक्रजींनी केशवकडे पाहिले आणि म्हणाले, बाळा, आता तुला समजले. आंघोळ करताना लघवीची भावना होणे ही शरीराची अत्यंत नैसर्गिक सफाई आणि तापमान संतुलित करण्याची एक जैविक प्रक्रिया आहे. थंड पाणी शरीराचे तापमान नियंत्रित करते आणि टाकाऊ पदार्थ बाहेर टाकते. पण त्याहून मोठी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे की ही घटना आपल्याला रोज एक आठवण करून देते की आपण हे नश्वरीय शरीर नसून अमर आत्मा आहोत. शरीर नश्वरी आहे, त्याच्या सर्व क्रिया क्षणिक आहेत, पण आत्मा अमर, अविनाशी आणि निर्लिप्त आहे. जो माणूस शरीराच्या अशा लहान सहान क्रियांना अशुभ मानून त्यातच अडकून पडतो, तो आयुष्यभर शरीराच्या बंधनात राहतो. पण जो याला निसर्गाचा नियम म्हणून मी कोण आहे या आत्मचिंतनाकडे वळतो, तोच खऱ्या अर्थाने मुक्तीच्या मार्गावर पुढे जातो. अष्टवक्रजींनी पुढे केशवाला अष्टवक्र गीतेचे परमज्ञान दिले. आपण देह नाही, आपण चेतना आहोत. देहाच्या क्रिया केवळ पहा, पण त्यात अडकू नका. मित्रांनो, आजच्या या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की शरीराच्या नैसर्गिक क्रियाला अंधश्रद्धा किंवा चमत्काराचा रंग न देता आपल्या निरोगी शरीराबद्दल ईश्वराचे आभार मानले पाहिजेत आणि स्वतःच्या आत्मज्ञानाचा शोध घेतला पाहिजे. मित्रांनो, आज अष्टवक्रजी आणि राजा विक्रमाच्या या कथेतून एक सत्य स्पष्ट झाले. आपले हे शरीर, निरोगी शरीर, हा वाहणारा श्वास आणि ही चेतना हाच या जगातला सर्वात मोठा चमत्कार आहे. जर आजच्या या कथा आणि ज्ञानातून तुमच्या मनात विचारांची एक छोटीशी ठिणगी जरी पेटली असेल, तर हा व्हिडिओ आत्ताच लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत नक्की शेअर करा. कारण ज्ञान वाटल्यानेच वाढते. तुम्हाला अष्टवक्रजींचा हा विचार कसा वाटला आणि या प्रसंगातून तुम्ही काय शिकलात हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटमुळे आम्हाला असेच थक्क करणारे विषय घेऊन येण्याची ऊर्जा मिळते. आणि हो, अशाच प्रकारच्या सखोल आध्यात्मिक कथा, मानवी शरीराची रहस्य आणि आयुष्य बदलून टाकणारे विचार सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या लक्ष्मी कृपा मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर ऑलवर सेट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या नवीन रहस्यासोबत. तोपर्यंत